हे आहे वैशाली विजन मीडिया आणि आपण पाहताय कोकण नाव। कोकण नावच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक श्री धीरज परब, जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना, कुडाळ सावंतवाडी वेंगुर्ले दोडामार्ग तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते। कोकण नावच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक श्री धीरज परब, जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना, कुडाळ सावंतवाडी वेंगुर्ले दोडामार्ग तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते। कोकण नावच्या तिसऱ्या वर्धापन दिनाला हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक रणजित देसाई, उपाध्यक्ष जिल्हा परिषद सिंधुदुर्ग। कोकण नावच्या तिसऱ्या वर्धापन दिनाला हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक रणजित देसाई, उपाध्यक्ष जिल्हा परिषद सिंधुदुर्ग। कुडाळच येथे कुडाळेश्वर मंदिर, सदैव उभा तिथे माझा तो ईश्वर। पिंगुळीला राऊळ महाराज, माणगावला वास करी दिगंबर दत्त महाराज। वालावल गावी प्रसिद्ध लक्ष्मी नारायण, पवित्र तेथे असे माऊली मंदिर। ओरोस मुख्यालय आहे शासकीय माहेर घर। कवी सतीश साळगावकर यांनी वर्णन केलेला असा हा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अगदी मध्यावर असलेला कुडाळ तालुका, म्हणूनच त्याला सिंधुदुर्गचं हृदय असंही म्हटलं जातं। जिल्हा मुख्यालय ओरोसला हलवण्यापूर्वी कुडाळ हेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचं प्रशासकीय केंद्र म्हणजेच राजधानीचं शहर होतं। कुडाळ हायस्कूलच्या दक्षिण पूर्वेला असलेल्या माळरानावर त्यावेळी बांधलेल्या प्रशासकीय इमारती अद्याप सुद्धा तिथंच आहेत। त्या इमारतीमधून आणि काही नव्यानं उभ्या राहिलेल्या इमारतीत तहसीलदार, प्रांत, कृषी, अँटी करप्शन अशी कार्यालयं आहेत। तर असं हे कुडाळ तालुक्याचं प्रशासकीय प्रमुख केंद्र म्हणजे कुडाळ शहर। कुडाळ एक ऐतिहासिक, व्यापारी, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक आणि राजकीय आयाम असलेलं आणि सदैव जागृत असलेलं शहर। सह्याद्रीच्या कुशीत माणगाव खोऱ्यात उगम पावलेली निर्मला नदी कुडाळला कुशीत घेऊन पुढे देवबागला समुद्राला मिळते। या कुडाळजवळ तिची ओळख आहे भाग्यशाली म्हणजेच भंगसाळ नदी। याच भंगसाळ नदीच्या काठावर कुडाळचं भाग्य फुललं। कुडाळ या नावाला इतिहास आहे। काही इतिहासकारांच्या मध्ये विजयदुर्ग पासून गोव्यातल्या पेडणे महालापर्यंतच्या कोकणातल्या भागाला पुरातन काळात कुडाळ देश म्हणत। प्राचीन कुडाळ देशाचं नाव कुट्टा परांतक असं होतं। अपरांत म्हणजे कोकण, या कुट्ट शब्दाचं पुढे कुडाळ झालं। अशा या कुडाळ प्रांताला छत्रपती शिवाजी महाराजांनी भेट दिल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो। 15 फेब्रुवारी 1660च्या दरम्यान शिवाजी महाराजांच्या सरदारांनी कुडाळवर हल्ला करून कुडाळ किल्ला हस्तगत केला होता। तो 18 मार्च 1660ला राजा लखम यांनी पुन्हा मिळवला, पण शाहिस्ते खानाचा बंदोबस्त करून शिवाजी महाराज पुन्हा दक्षिण कोकणात आले आणि त्यांनी 4000 घोडेस्वार आणि 10,000 पायदळ यांच्यासह कुडाळ कोटावर दुसरा हल्ला केला आणि तो जिंकला।
23 मे 1663ला शिवाजी महाराजांचा मुक्काम कुडाळला होता असा इतिहासात उल्लेख आहे. 26 ऑक्टोबर 1664 मध्ये पुन्हा एकदा शिवाजी महाराजांची लढाई कुडाळमध्ये झाली. कुडाळजवळ पावशी इथल्या माळरानावर त्यांच्या सैन्याचा तळ पडला होता. या लढाईत महाराजांच्या सैन्यानं खवास खान आणि राजे लखम सावंत यांचा पराभव केला होता. कुडाळ भुईकोटाच्या बाहेर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आवारात एक मोठी ऐतिहासिक विहीर आहे. त्या विहिरीला घोडेबाव म्हणतात. घोडे थेट विहिरीत उतरून पाणी प्यायचे म्हणून या विहिरीला घोडेबाव म्हणतात. या विहिरीतून निघालेलं एक भुयार थेट भंगसाळ नदी काठच्या गणेश घाटावर बाहेर पडतं असं जाणकार सांगतात. याच भुईकोट किल्ले परिसरात छत्रपती संभाजी महाराजांनी दारुगोळे आणि शस्त्रास्त्रांचा कारखाना उभारला होता. या झाल्या कुडाळ शहराच्या संदर्भातल्या काही ऐतिहासिक गोष्टी. पण ऐतिहासिकतेबरोबरच कुडाळची प्राचीन ओळख आहे ती एक परिपूर्ण बाजारपेठ. समुद्रमार्गे येणारा माल मालवण, निवती, वेंगुर्ले या बंदरात उतरला जायचा आणि कुडाळ बाजारपेठेतून तो वेगवेगळ्या घाटमार्गातून घाटमाथ्यावर पाठवला जायचा. कोकण 9च्या 3ऱ्या वर्धापन दिनाला हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक ओंकार तेली, नगराध्यक्ष, नगरपंचायत कुडाळ. कोकण 9च्या 3ऱ्या वर्धापन दिनाला हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक ओंकार तेली, नगराध्यक्ष, नगरपंचायत कुडाळ. कोकण 9च्या 3ऱ्या वर्धापन दिनाला हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री अतुल बंगे, जिल्हाध्यक्ष, सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघ, माजी पंचायत समिती सदस्य आणि सौ अर्चना अतुल बंगे, सरपंच, ग्रामपंचायत उमरमळा वालावल. कोकण 9च्या 3ऱ्या वर्धापन दिनाला हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री अतुल बंगे, जिल्हाध्यक्ष, सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघ, माजी पंचायत समिती सदस्य आणि सौ अर्चना अतुल बंगे, सरपंच, ग्रामपंचायत उमरमळा वालावल. प्राचीन काळापासून कुडाळ शहराची ओळख एक व्यापारी पेठ म्हणून आहे. आताचं कुडाळ बस स्थानक ते थेट पान बाजारापर्यंत ही बाजारपेठ विस्तारलेली आहे. बाजारपेठेत ओटवणेकर तिठ्यावरून थोडं पुढे दर्ग्याच्या दिशेने गेलं की तिथून मच्छी मार्केटपर्यंत पान बाजार आहे. पान बाजार ही कुडाळची आणखी एक ठळक ओळख. खायच्या पानाची आणि त्या संदर्भातल्या इतर जिन्नसांची छोटी छोटी दुकानं इथं फार पूर्वीपासून आहेत. प्रत्येक बुधवारी कुडाळचा आठवडा बाजार भरतो. विविध प्रकारच्या वस्तू, मसाल्याचे जिन्नस, भाजीपाला अशा अनेक वस्तू या आठवडा बाजारात विक्रीला येतात. आता काळानुसार गावोगावी बाजारपेठा विकसित होत असल्या तरी अजूनही कुडाळच्या आठवडा बाजारात जाऊन बाजारहाट करण्यासाठी तालुक्यातूनच नव्हे तर इतर तालुक्यातून सुद्धा लोक कुडाळ बाजारपेठेत येतात. पण आता कुडाळ बाजारपेठ चांगलीच विस्तारली आहे. पंचायत समितीच्या माध्यमातून दर रविवारी कुडाळमध्ये गावठी वस्तूंचा बाजार भरतो. विविध प्रकारच्या गावठी वस्तू एकाच ठिकाणी उपलब्ध असल्यानं विक्रीबरोबरच हा बाजार पाहण्यासाठी सुद्धा पर्यटक येऊ लागलेत. नगरपंचायत झाल्यानंतर कुडाळची एक नवीन ओळख समोर येऊ लागली आहे. कुडाळ हे कचरा कुंडी मुक्त शहर म्हणून नावारूपाला येत आहे.
रोज सकाळी घंटागाडी शहरात फिरून कचरा गोळा करतात आणि कुडाळ शहर स्वच्छ ठेवलं जातं. कुडाळ शहराचा विचार केला तर शहराची रचना तशी वैशिष्ट्यपूर्ण केलेली आढळते. शहराच्या चारही प्रमुख दिशांचा विचार केला तर चारही दिशांना श्रीदेव कुडाळेश्वर, श्रीदेवी केळबाई, श्रीदेवी लक्ष्मी आणि श्रीदेव भैरव अशी प्रमुख देवस्थानं आहेत. पण आता कुडाळ या देवस्थानांच्या पलीकडे विस्तारलंय. श्रीदेव कुडाळेश्वर हे कुडाळचं ग्रामदैवत. सर्वच कुडाळवासियांची कुडाळेश्वर महाराजांवर अपार श्रद्धा. मूर्ती आणि लिंग पाषाण अशा स्वरूपात श्रीदेव कुडाळेश्वर इथं स्थापित आहे. हे मंदिर 12व्या शतकातील किंवा त्यापूर्वीचं असावं असा एक पुरावा मंदिरात आहे. देवस्थानचे मानकरी याची पुष्टी करतात. सभामंडपातून मुख्य मंदिरात प्रवेश करताना एक मोठी घंटा आपलं लक्ष वेधते. ही घंटा शके 1114 म्हणजेच इसवी सन 1192 मध्ये भट्ट बाकरे यांनी मंदिरात बसवल्याचा उल्लेख या घंटेवर आढळतो. या घंटेचं वजन सुमारे 2 मणापेक्षा जास्त म्हणजे सुमारे 100 किलोहून अधिक आहे. म्हणजे श्रीदेव कुडाळेश्वर मंदिर हे सुमारे 800 वर्षापूर्वीचं आहे. इथं वर्षभर विविध उत्सव आणि कार्यक्रम होत असतात. कुडाळमध्ये असलेल्या सर्वच मंदिरांचा आता जीर्णोद्धार झालाय. आकर्षक असं केळबाई मंदिर, सुबक अशी लक्ष्मी आणि भैरव मंदिरं, बाजारपेठेत असलेलं मारुती मंदिर, कुडाळ वेंगुर्ला रस्त्यावर असलेलं गवळदेव मंदिर अशी काही मंदिरं मुद्दाम जाऊन पाहण्यासारखी आहेत. त्याचबरोबर कुडाळ भुईकोट किल्ल्याच्या बाजूला असलेलं पाटेश्वर मंदिर आणि गणपती मंदिर ही देखील कुडाळची एक जुनी ओळख आहे. पान बाजारात असलेली मशीद ही मुस्लिम बांधवांचं श्रद्धास्थान आहे. त्या ठिकाणी होणाऱ्या विविध कार्यक्रमांना मुस्लिम बांधवांबरोबरच विविध धर्माचे लोक एकोप्याने सामील होत असतात. नवनाथांपैकी मच्छिंद्रनाथांच्या तपोभूमीचं कृपाछत्र देखील कुडाळला लाभलंय. देवाच्या डोंगरावर असलेली तपोभूमी हे एक सुंदर पर्यटन स्थळ आहे. कुडाळचं आणखी एक आध्यात्मिक वैशिष्ट्य म्हणजे कविलकाटे इथं असलेलं साई मंदिर. शिर्डीच्या साईबाबांनी समाधी घेतल्यानंतरचं भारतातलं हे पहिलं साई मंदिर असल्याचं मानलं जातं. पर्यटन दृष्ट्या या मंदिराचा विकास करण्यात येत आहे. अनेक पर्यटक इथं भेटी देतात. इथली साईबाबांची मूर्ती अगदी जिवंत वाटावी अशीच आहे. कोकण नाऊच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक वर्षा गोपाळ कुडाळकर, जिल्हा परिषद सदस्या. कोकण नाऊच्या वर्धापन दिनाला हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक जय भारत प्रतापराव पालव, पंचायत समिती सदस्य. कुडाळ शहर हे तसं फार पूर्वीपासून व्यापारी पेठ म्हणून प्रसिद्ध असलेलं, त्यामुळे त्या पद्धतीनंच या शहराची त्यावेळी बांधणी होती. आताचा बस स्टँडच्या आसपासचा जो परिसर आहे त्याच्या भोवतीच
अगदी आतापर्यंत कुडाळ घुटमळत होतं. राजधानी ओरोसला गेली, पण व्यापारी दृष्ट्या कुडाळचं महत्त्व कमी झालं नाही. उलट शासकीय अधिकारी कर्मचारी बाजारपेठेसाठी अजूनही कुडाळवरच अवलंबून आहेत. कुडाळला MIDC आली, पण उद्योगधंदे ज्या प्रमाणात वाढायला पाहिजे होते त्या प्रमाणात वाढले नाहीत. पण तरी सुद्धा कुडाळ MIDC मध्ये काही उद्योग तग धरून आहेत. कुडाळ MIDCचं विश्रामगृह देखील आकर्षक बांधणीचा उत्तम नमुना आहे. रेल्वे स्थानक शहराजवळ, बस स्थानक शहरातच, सगळी रुग्णालयं, दर्जेदार शैक्षणिक सुविधा, उत्तम बाजारपेठ, MIDC, पर्यटकांना राहण्यासाठी विविध प्रकारची हॉटेल्स, लॉजिंग, बोर्डिंग, या साऱ्यामुळे इथं मुक्काम करण्यासाठी लोकांची कुडाळला पसंती आहे. शैक्षणिक आणि वैद्यकीय सुविधांसाठी कुडाळ नावाजलेलं आहेच. कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाचा कुडाळच्या शैक्षणिक विकासात मोठा वाटा आहे. याच संस्थेत शतक महोत्सवी कुडाळ हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज, तसंच संत राऊळ महाराज महाविद्यालय, बॅरिस्टर नाथपै विद्यालय, न्यू इंग्लिश स्कूल अशा प्रशाला, तालुका स्कूल, पडतेवाडी शाळा, कुंभारवाडी शाळा, कन्या शाळा अशा जिल्हा परिषदेच्या शाळा, मुळदे इथं असलेलं हॉर्टिकल्चर कॉलेज आणि बॅरिस्टर नाथपै शिक्षण संकुलात असलेली विविध महाविद्यालयं आणि कोर्सेस कुडाळच्या शैक्षणिक वैभवात भरच घालतात. वैद्यकीय सुविधांसाठी सुद्धा कुडाळ ओळखलं जातं. अनेक मोठी रुग्णालयं आणि विविध प्रकारच्या वैद्यकीय सुविधा कुडाळमध्ये आहेत. नामांकित डॉक्टर्स तेथून चांगल्या सुविधा देत आहेत. कोकण 9च्या वर्धापन दिनाला हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक अंकुश विष्णू जाधव, जिल्हा परिषद सदस्य. कोकण 9च्या वर्धापन दिनाला हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक अमरसेन पुष्पसेन सावंत, जिल्हा परिषद सदस्य. सांस्कृतिक क्षेत्रात सुद्धा कुडाळनं आपला ठसा राज्यभर उमटवलाय. ज्येष्ठ रंगभूषाकार बाबा वर्दम हे कुडाळचेच. त्यांनी व्ही शांताराम यांच्यासोबत राजकमल स्टुडिओमध्ये काम केलं होतं. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून कुडाळचे 12 रंगभूषाकार आज फिल्म इंडस्ट्रीत काम करतायत. बाबा वर्दम यांच्याच नावानं असलेली बाबा वर्दम थिएटर्स ही संस्था सांस्कृतिक क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहे. अनेक छोट्या मोठ्या संस्था आणि कलाकार कुडाळचं सांस्कृतिक क्षेत्र समृद्ध करतायत. त्याचबरोबर संगीतकार वसंत देसाई हे कुडाळ तालुक्यातल्या सरंबळ गावाचे. कुडाळ हायस्कूलचे ते माजी विद्यार्थी. जसा कुडाळला सांस्कृतिक वारसा आहे, तसा कुडाळला समृद्ध असा साहित्यिक वारसा सुद्धा आहे. मराठी साहित्यातले प्रतिभावान कवी लेखक चिंत्र्यम खानोलकर तथा आरती प्रभू हे कुडाळ हायस्कूलचे विद्यार्थी. कुडाळ बाजारपेठेत मारुती मंदिर समोर त्यांची खानावळ होती. कुडाळ परिसरात गवळदेवच्या टेकडीवर आरती प्रभू यांनी अनेक काव्य रचली, ती अजरामर सुद्धा झाली. कुडाळ शहर हे तसं जिल्ह्यात मध्यवर्ती आहे. रेल्वे, बस स्थानक सोयीस्कर अंतरावर आहेत. चिपी विमानतळावरून मुंबई गोवा महामार्गाला जोडणारा मार्ग कुडाळमध्ये जोडला जाणार आहे. कुडाळ शहरापासून वेंगुर्ले, मालवण ही किनाऱ्यावरची शहरं अनुक्रमे 25 आणि 35 किलोमीटर अंतरावर आहेत. कोकण 9च्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक संजय धुंडदेव पडते, जिल्हा परिषद सदस्य.
कोकण नावच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक राजन लक्ष्मण जाधव, सभापती पंचायत समिती कुडाळ. पर्यटन दृष्ट्या सुद्धा कुडाळला फार महत्त्व आहे. म्हणूनच मुक्कामासाठी पर्यटक कुडाळला पसंती देतात. कुडाळपासून अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर पिंगुळी गाव आहे. जगप्रसिद्ध ठाकर कलेचं माहेरघर, पर्यटकांचं आणि ठाकर कलांच्या अभ्यासकांचं आवडतं ठिकाण. इथला ठाकर समाज हा कलासक्त आहे. लोककलांचं प्रचंड भांडार त्यांच्यापाशी आहे. आजच्या काळात सुद्धा या कलाकारांनी चित्रकथी, कळसूत्री बाहुल्या, नंदी बैल, दायती, लेदर पपेट्स अशा प्रकारच्या 18 लोककला मोठ्या जिद्दीनं जपून ठेवल्यात. अनेक अभ्यासक आणि पर्यटक दरवर्षी आवर्जून या ठिकाणाला भेट देतात. या ठिकाणी परशुराम गंगावणे यांनी कला अंगणच्या माध्यमातून ठाकर लोककला आणि तिचा इतिहास जतन करून ठेवलाय. कळसूत्री बाहुल्या, चित्रकथी, पांगुळ बैल यांचे खेळ पाहताना आपलं भान हरपून जातं. ज्या काळात मनोरंजनाची कोणतीही सोय नव्हती, अशा काळात ठाकर समाजानं मनोरंजनाच्या माध्यमातून अध्यात्म आणि ज्ञानप्रसाराचं अमोल कार्य केलंय. पिंगुळीतच अवलिया संत राऊळ महाराजांचं समाधी मंदिर आहे. या ठिकाणी वर्षभर विविध उत्सव आणि त्यानिमित्तानं धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात. परमपूज्य विनायकअण्णा राऊळ महाराज यांचं इथं वास्तव्य असतं. कुडाळपासून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या नेरूर इथं कलेश्वर मंदिर आहे. दरवर्षी महाशिवरात्रीला इथं मोठी यात्रा भरते. मध्यरात्री निघालेला रथ पाहण्यासाठी भाविक मोठ्या संख्येनं गर्दी करतात. कुडाळपासून अवघ्या 4-5 किलोमीटर अंतरावर इलियास शेख यांनी ड्रीमलँड उभारलंय. विस्तीर्ण बगीचा आणि वॉटर पार्क असं याचं स्वरूप आहे. अनेक पर्यटक या ठिकाणी आवर्जून भेट देत असतात. चित्रपट, मालिका यांची चित्रीकरणं देखील इथं होऊ लागली आहेत. कुडाळपासून 10 किलोमीटर अंतरावर वालावलला लक्ष्मीनारायण मंदिर आहे. मंदिराच्या बाजूला सुंदर असा तलाव आहे. वालावल हे आध्यात्मिक पर्यटनाचं एक उत्तम केंद्र आहे. वालावल बाजारपेठेतून नदीच्या दिशेने गेलं की बंदर जेटी आहे. नदीमध्ये छोटी छोटी बेटं आहेत. नदीच्या दोन्ही बाजूला असलेल्या नारळ पोफळीच्या बागा आणि नदीचं संथ पाणी पाहिलं की नदीतून फेरफटका मारण्याचा मोह सर्वांनाच होतो. त्याप्रमाणे इथं बोटिंगची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे. रॉयल सर्कसवाले नारायण वालावलकर हे मूळचे वालावलचे. लक्ष्मीनारायण मंदिराच्या बाजूलाच त्यांचं निवासस्थान आहे. वालावलवरून हुमरमळ्याच्या दिशेनं येताना वालावल आणि चेंदवणच्या सीमेवर श्रीदेवी माऊलीचं सुंदर मंदिर आहे. कोकण नावच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सुनील राजन बांदेकर, नगरसेवक कुडाळ नगर परिषद. कोकण नाऊच्या 3ऱ्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक प्रसाद गावडे, कुडाळ तालुका अध्यक्ष, आणि राजेश टंगसाळी, कुडाळ तालुका सचिव, महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुडाळ, सर्व पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिक.
कोकण 9च्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक प्रसाद गावडे, कुडाळ तालुका अध्यक्ष, आणि राजेश टंकसाळी, कुडाळ तालुका सचिव, महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुडाळ, सर्व पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिक. कुडाळ तालुक्यातलं माणगाव खोरं पर्यटन दृष्ट्या आता विकसित होत आहे. माणगाव म्हटलं की आठवतं ते परमपूज्य परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांनी स्थापित केलेलं श्री दत्त मंदिर. कुडाळपासून हे अंतर 14 किलोमीटर आहे. परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांचा जन्म श्री क्षेत्र माणगाव इथं सन 1854 मध्ये टेंबे घराण्यात झाला. 1883 मध्ये त्यांनी माणगाव इथं दत्त मंदिराची स्थापना केली. बाजूलाच या टेंबे स्वामींचं देखील छोटंसं मंदिर आहे. या मंदिरात त्यांची पूर्णाकृती मूर्ती आहे. दत्त जयंतीला या दत्त मंदिरात मोठा उत्सव असतो. माणगाव खोऱ्याला निसर्गाचा वरद हस्त लाभलाय. माणगावला सिंधुदुर्गचं भाताचं कोठार म्हटलं जातं, एवढं इथं भात पीक होतं. कोकण 9च्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक अभय शिरसाट, सदस्य जिल्हा नियोजन समिती तथा सामाजिक कार्यकर्ते. कोकण 9च्या तिसऱ्या वर्धापन दिनाला हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सुशांत मळेकर, प्रोप्रायटर आदित्य बाजार. कोकण 9च्या तिसऱ्या वर्धापन दिनाला हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक मॅप इव्हेंट, मंगल क्षणांचे सोबती, ट्रस्टेड इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी इन सिंधुदुर्ग, इव्हेंट ऑर्गनायझर, डेकोरेटर्स, साऊंड, LED वॉल, ट्रजिंग अँड प्रोफेशनल लाईट सिस्टीम प्रोव्हायडर, सेलिब्रिटी मॅनेजमेंट, बर्थडे, वेडिंग, प्रायव्हेट पार्टी, सेमिनार्स, कॉन्फरन्स मॅनेजमेंट एक्सेट्रा. डिरेक्टर्स प्रणय तेली. मोबाईल नंबर 9422435095 और 7378821777. अभिजीत परब. मोबाईल नंबर 9421343434 और 8380074555. मयूर शिरसाट. मोबाईल नंबर 9890338282. नितीन दळवी. मोबाईल नंबर 8888436063. मॅप इव्हेंट, मंगल क्षणांचे सोबती. माणगाव खोऱ्यातल्या नारूर इथं महालक्ष्मीचं मंदिर आहे. कोल्हापूरची महालक्ष्मी आणि नारूरची महालक्ष्मी एकच आहे असं म्हटलं जातं. ऐतिहासिक रांगणागडाच्या पायथ्याशी हे मंदिर आहे. मंदिर अतिशय देखणं असून अनेक भाविक आणि पर्यटक इथं आवर्जून भेट देतात. माणगाव खोऱ्यातलं आंजिवडे हे असंच एक निसर्गरम्य आकर्षक ठिकाण. वनराईनं नटलेलं इथलं थंड वातावरण मनाला मोहून टाकतं. महादेवाचे केरवडे इथलं शिवमंदिर देखील प्रसिद्ध आहे. साधारण मे-जून मध्ये इथं यात्रा असते. विशेषतः घाट माथ्यावरचे भाविक इथं आवर्जून भेट देतात.
रांगणागड हे देखील पर्यटकांचं आणि ट्रेकर्सचं आवडतं ठिकाण। नारूर किंवा पांगरण मार्गे या गडावर जाता येतं। हा गड खरं तर कोल्हापूर जिल्ह्यात येतो। कोल्हापूरवरून थेट गडावर गाडी जाते, पण सिंधुदुर्गातून सह्याद्रीच्या रानवाटा तुडवत रांगणागड गाठण्यात मौज वेगळीच आहे। रांगणागडावर देवी रांगणाईचं मंदिर आहे। ऐतिहासिक इमारतींचे अवशेष आहेत। रांगणागडावरून कोकणचं सौंदर्य पाहण्यातली मजा काही औरच आहे। कुडाळपासून 12 किलोमीटर अंतरावर हिरलोक नजीक मामाचा गाव हे खूप सुंदर ठिकाण विकसित करण्यात आलंय। साईबाबांचं सुंदर मंदिर, हिरवागार परिसर आणि लाल दगडांच्या इमारती यामुळे हा भाग वन डे टूरसाठी खूप चांगला आहे। सावंतवाडीला जाताना कुडाळपासून साधारण 15 किलोमीटर अंतरावर आकेरीचं रामेश्वर मंदिर आहे। हे मंदिर देखील पुरातन आहे। इथलं कोरीव लाकूड काम आणि दगडी बांधकाम आकर्षक आहे। महाशिवरात्रीला इथं मोठा उत्सव असतो। झी मराठी वाहिनीवरील रात्रीचं खेळ चाले या मालिकेमुळे प्रसिद्ध आलेला आकेरीतील नायकांचा वाडा हे सुद्धा पर्यटकांसाठी एक प्रेक्षणीय स्थळ ठरत आहे। कुडाळ शहराच्या उत्तरेला बाव, बांबोळी, सरंबळ अशी गावं आहेत। सरंबळ हे सैनिकांचं गाव म्हणून ओळखलं जातं। या ठिकाणी सैनिकांचा स्तंभ आहे। एक छानसा तलाव देखील आहे। बाव बांबोळीला जाताना वाटेत काविलकाटे इथं छोटंसं श्री सिद्धी गणपतीचं मंदिर आहे। मंदिरात श्री सिद्धी गणपतीची आकर्षक संगमरवरी मूर्ती आहे। संकष्टी चतुर्थी आणि माघी गणेशोत्सवाला इथं भाविकांची मोठी गर्दी असते। नवसाला पावणारा, भक्तांच्या इच्छा फलद्रूप करणारा अशी या श्री सिद्धी गणपतीची ख्याती आहे। नेरूर दुर्गवाडीत सुंदर असं सरसोली धाम आहे। श्रीकृष्ण, श्रीराम, लक्ष्मण, सीता, हनुमान यांच्या सुंदर मूर्त्या या मंदिरात आहेत। मंदिर परिसर आल्हाददायक आहे। या परिसरात गेल्यावर निश्चितच मन प्रसन्न आणि शांत होतं। कुडाळपासून अवघ्या 5 ते 6 किलोमीटर अंतरावर सरसोली धाम आहे। कुडाळवरून 16 किलोमीटर अंतरावर पाट गाव आहे। तिथला तलाव आणि तलावावर येणारे विविध पक्षी ही पक्षी निरीक्षकांसाठी पर्वणीच आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्याची राजधानी असलेलं शहर म्हणजे सिंधुदुर्ग नगरी। चंदीगडच्या धर्तीवर या नगरीची ओरोस इथं उभारणी करण्यात आली आहे। सर्व प्रशासकीय कार्यालय एकाच ठिकाणी असल्यानं नागरिकांना ते खूप सोयीचं होतं। या ठिकाणी क्रीडा संकुला शेजारी भारतीय हवाई दलानं लढाईत वापरलेलं लढाऊ विमान ठेवलं आहे। ते सुद्धा पाहण्यासारखं आहे। ओरोसचं रवळनाथ मंदिर हे देखील पर्यटनाचं केंद्र बनलंय। पर्यटन योजनेखाली या मंदिर परिसराचा विकास करण्यात आलाय। ओरोसचा तलाव आणि आसपासचा परिसर देखील रमणीय आहे। अनेक पर्यटक इथं आवर्जून भेट देतात। आरती प्रभू, बाबा वर्दम यांच्याप्रमाणेच संगीतकार वसंत देसाई, सर्कसवाले नारायणराव वालावलकर, ज्येष्ठ पत्रकार, स्वातंत्र्य सैनिक तथा व्याधकार गम तथा भैयासाहेब वालावलकर, संगीतकार विजय गवंडे हे कुडाळ तालुक्याचे सुपुत्र। आज चित्रपट सृष्टीला सुद्धा कुडाळचं आकर्षण आहे। अनेक चित्रपटांची चित्रीकरणं कुडाळ परिसरात होतात। अनेक उत्तमोत्तम नाटकं पाहण्याची सोय कुडाळमध्ये आहे। कुडाळ हायस्कूलच्या सांस्कृतिक भवनाबरोबरच अनेक सभागृहातून नाटकाचे प्रयोग आणि स्पर्धा रंगत असतात। असं हे कुडाळ। या कुडाळ शहराला आता नव्या करकरीत मुंबई गोवा चौपदरी महामार्गाचा सहवास लाभणार आहे। विमानतळावरून येणारा रस्ता कुडाळ शहरात या महामार्गाला मिळणार आहे। रेल्वे, रस्ते आणि हवाई मार्गानं कुडाळ नेहमीच कनेक्टेड राहणार आहे। म्हणूनच सिंधुदुर्गच्या पर्यटनात कुडाळला महत्त्वाचं स्थान आहे असं म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही। हे आहे वैशाली विजन मीडिया आणि आपण पाहताय कोकण नाव।